महाराजांचा राज्याभिषेक हा इतिहासातील अत्यंत महत्वाचा भव्य दिव्य असा क्षण होता आणि त्या क्षणाचा एकमेव समकालीन साक्षीदार म्हणजे ब्रिटिश अधिकारी हेनरी ऑक्सेंडन ह्या अधिकाऱ्यानं प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळा अनुभवला असून त्यानं तो आपल्या दैनंदिन डायरीमध्ये लिहून देखील ठेवलाय. आम्ही रायगडासाठी प्रयाण केले आणि सकाळी 9च्या सुमारास पाचाड येथे पोहोचलो. पाचाड हे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. तेथे आम्हाला समजले की शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले असून त्यांनी देवी भवानीच्या मंदिरात देवी सोन्याचा छत्र अर्पण केला. महाराज परत येईपर्यंत आम्हाला किल्ल्यात प्रवेशास मनाई असल्यानं आम्ही खाली सपाट जागेवर मुक्काम केला. आमचा पाचाडचाच मुक्काम कायम होता. प्रचंड उकाडा आणि त्रास होत होता. मात्र संध्याकाळी महाराज प्रतापगडहून परतल्याचा आनंददायक संदेश मिळाला. त्यानंतर मी निराजी पंडित यांना किल्ल्यात जाण्यास परवानगी मिळवून देण्याची विनंती केली. आम्हाला अखेर किल्ल्यात प्रवेशाची अनुमती मिळाली. महाराजांनी आमच्या मुक्कामासाठी एक इमारत नेमून दिली. आमचे निवासस्थान महाराजांच्या राजवाड्यापासून साधारण 1 मैल अंतरावर होते. तेथे आम्ही शांतपणे विश्रांती घेतली. निराजी पंडितांच्या प्रयत्नामुळे आम्हाला महाराजांचा दरबार मिळाला. राज्याभिषेक व विवाह सोहळ्यांच्या कामामुळे ते अत्यंत व्यस्त असूनही त्यांनी आम्हाला भेटण्यास वेळ दिला. मी महाराज व राजकुमार संभाजी राजेंना समिती व अध्यक्षांनी ठरविलेल्या भेटवस्तू अर्पण केल्या. त्यांनी त्या आदरानं स्वीकारल्या. शिवाजी महाराजांना सोने, चांदी, तांबे इत्यादींच्या तुलनेत तोलण्यात आले. महाराजांनी आपल्या राण्यांशी वैदिक पद्धतीनं पुनर्विवाह केला. राज्याभिषेक प्रयोगात गणेश पूजन, पुण्याह वाचन यांसारखी धार्मिक कर्मेही होती. राज्याभिषेक प्रयोगानुसार या दिवशी इंद्र शांती विधी व ऐशन याग झाले. सूर्योदयापूर्वी 3 घटी अर्थात 72 मिनिटे हा शुभ मुहूर्त ठरविण्यात आला. द्वादशी तिथी रात्री 2 ते 3च्या सुमारास संपली व त्रयोदशी सुरू झाली. या त्रयोदशी तिथीतच राज्याभिषेक झाला. हिंदू पद्धतीनं ती शुक्रवार रात्रीची घटना ठरते, परंतु पश्चिमी काल गणनेनुसार तारीख मध्यरात्री बदलते, म्हणून तारीख 6 जून 1674. शन्न इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ शन्नो मित्रः संवरुणः शन्नो भवत्वर्यमा.
आपल्या कैक पिढ्यांना खर्ची घालून भक्कम उभ्या राहिलेल्या पाचही शाह्यांच्या बेताल आणि जुलमी राजवटींना पायदळी तुडवत एकाच पिढीने लावलेला तिलांजली सुरुंग म्हणजेच शिवराज्याभिषेक. तळपत्या सूर्याला नजर मिळवण्यासाठी स्वाभिमानी सह्याद्रीनं उंचावलेली मान म्हणजेच शिवराज्याभिषेक. एकूण एक पायरी गणेश असंख्य ज्ञात अज्ञात मावळ्यांनी रक्ताभिषेक करून रायगडाच्या माथ्यास चढवलेली 32 मण सोन्याची झूल म्हणजेच शिवराज्याभिषेक. सकल रयतेच्या राजाचा सप्तसिंधूंनी होत असलेला अभिषेक हा फक्त अभिषेक नसून ती होती अनंत तपांची फळास आलेली पुण्याई. ही होती शहाजी राजे यांची पूर्णत्वास आलेली स्वराज्य संकल्पना. आणि हा होता माँसाहेब जिजाऊंनी पदर पसरून साश्रू डोळ्यांनी मागितलेल्या साकड्याला आई तुळजाभवानीनं दिलेला कौल. दाही दिशांनाच नव्हे तर 7 समुद्रापार वाजलेला या राज्याभिषेक सोहळ्याचा डंका छत्रपतींच्या सामर्थ्याची साक्ष देत होता. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आधुनिक इतिहासातील हिंदू राजाचा असा वैदिक राज्याभिषेक अभूतपूर्व ठरला.